संजय काका पाटील रोहित पाटलांना चांगली फाईट देणार आहेत आणि संजय काकांचा झंझावात निर्माण होत असताना तो रोखण्यासाठी रोहित पाटलांना काही कृत्या कराव्या लागतील. रोहित पाटलांचं सुमनताईंचं यश मोठं असं की आबांच्या पश्चात आबांचा गट बांधून ठेवणं. आबांची क्रेज होती, आबांच्या बद्दल एक आपुलकी लोकांच्या मध्ये होती आणि ती रोहित पाटील थोडंफार कॅरी करतात असं वाटतंय की संजय काकांचा जो कार्यकर्ता आहे तो लोकसभेच्या तुलनेत दुप्पट वेगानं कामाला लागल्याचं साधारण आता चित्र समोर येत दिसतंय. आबांच्या बद्दल अजित पवार दादा असं काहीतरी येऊन बोलतील असं कुणाच्याही गावी नव्हतं. खरं तर ते स्टेटमेंट आबांच्या गटाला धक्का देण्यासाठी होतं का हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. आता थेट प्रचाराच्या केंद्रस्थानी आबांचा मुद्दा आला, म्हणजे अनपेक्षितपणे आला. अजितदादांनी तो धागा काढलाय, तो आता कदाचित 20 तारखेवर तो असा उसवत जाणार आहे. सगळ्या मतदारसंघांमध्ये याची चर्चा होईल. तुम्हाला सांगतो, स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज चर्चेला आपल्यासोबत आहेत दैनिक सकाळचे अजित झळके सर. स्वागत आहे. नमस्ते सर, आज आपण तासगाव कोठे महाकाळ या मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत. त्याचं कारणही सरळ सरळ आहे, कारण का आता नुकतंच तासगाव मध्ये जाऊन अजित पवारांनी RR पाटलांबद्दल जे विधान केलं, केसाने गळा कापला अशा शब्दांमध्ये, तर त्याच्यावरनं बरंच वादळ निर्माण झालं होतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. शरद पवार गट सुद्धा आक्रमक झाला होता. सगळ्यांनीच दादांवर टीकाही केली होती, पण दादांनी सुद्धा नंतर त्याच्याबद्दलची सराव केली होती. सिंचन घोटाळ्याची प्रकरणं परत वरती यायला लागली. महायुतीने सोयीस्करपणे त्याच्यावर बोलणं टाळलं. देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेते असतील महायुतीचे. पण त्याच्यामुळे तासगाव मधलं वातावरण नेमकं कसं ढवळून निघतं यावर आज आपण चर्चा करणार आहोत. पण सुरुवातीला सर मला हे जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं की नेमकं आता लढतीची स्थिती काय? म्हणजे जुने मुरलेले राजकारणी संजय काका विरुद्ध नौखे रोहित पाटील यांच्यात नेमकी लढत कशी आहे? आता दिवाळीपर्यंतचे चित्र काय आहे? नमस्कार सर्वांना. आधी द पॉलिटिक्सच्या सगळ्या रसिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दिवाळीच्या या मुहूर्तावरच राजकीय फटाके फुटतायत, त्यामुळे डबल धमाके आपल्याला ऐकायला मिळत आहेत. तर 4 तारखेनंतर खरे राजकीय फटाके फुटायला सुरुवात होतील आणि मला असं वाटतं की राज्यातल्या ज्या हाय टेन्शनच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये तासगाव कवठेमहांकाळ या मतदारसंघाचा 100% समावेश असणार आहे. अर्थातच त्याचं कारण आहे गेल्या 1999 पासून आतापर्यंत, म्हणजे गेली 25 वर्ष RR पाटील विरुद्ध संजय काका पाटील, म्हणजे आबा विरुद्ध काका असा संघर्ष संबंध महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. आबांचं निधन 2015 साली झालं. त्या काळापर्यंत या दोन गटातला संघर्ष हा अत्यंत टोकाचा राहिलेला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आणि मधला 9, 8, 10, 9 वर्षाचा काळ वगळता पुन्हा एकदा त्याच पद्धतीची लढत सांगली जिल्ह्याला, महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. तासगाव कवठेमहांकाळ हा अत्यंत सधन भाग आता झालेला आहे सिंचन योजनांच्यामुळं. द्राक्षपट्टा विकसित झालेला आहे, ऊस शेती भरते आहे, सिंचन योजनांचं पाणी बहुतांश गावांमध्ये आता फिरतं आहे. त्यामुळं थोडीशी समृद्धी आलेला हा भाग आहे. जगभर द्राक्ष निर्यात करणारा हा भाग आहे. त्यामुळं इथला इथला मतदार सुद्धा आता थोडा वेगळ्या मूडमध्ये आहे, वेगळ्या पद्धतीने विचार करतो आहे. पारंपरिक लढती तर आहेतच आहेत, पण इथल्या लोकांना थोडं काही अजून डेव्हलपमेंटच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टींवरती लोक चर्चा करणार आहेत. पण हे सगळं होत असताना पुन्हा एकदा हा संघर्ष काही वेगवेगळ्या कारणांमुळं, राज्यामध्ये काही पक्ष फुटल्यानंतर जे काही नवीन कडबोळे बांधले गेले त्याच्यामुळे असेल, पुन्हा एकदा तो आबा विरुद्ध काका या टप्प्यावरती येऊन थांबलेला आपल्याला दिसतो आहे. रोहित पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं उमेदवारी देऊ केलेली आहे. अर्थात आबांच्या पश्चात 2015 साली आबांचं निधन झाल्यानंतर श्रीमती सुमनताई पाटील यांना उमेदवारी दिली गेली पक्षाकडून. तेव्हा रोहित लहान होते, 16-17 कदाचित त्यांचं वय असेल. आणि 2019 सुद्धा ते लहान होते. लहान अशा अर्थानं की विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जी वयाची पात्रता लागते, जी अट आहे, निकष आहेत, त्याच्यामध्ये ते बसत नव्हते. आणि या 2 टर्म सुमनताईंनी अतिशय संयमानं, शिस्तबद्धपणे, फार गटातटाचं राजकारण टोकाचं न करता, अगदी काही प्रसंगी संजय काकांच्या गटासोबत सुद्धा जुळवून घेत संयमानं राजकारण केलं. आणि 2024 पर्यंत त्या
फार कुठलाही वाद न करता जेवढं काही शक्य आहे चांगल्या पद्धतीने विकासासाठी ताकद मतदारसंघासाठी देत इथपर्यंत त्यांनी आपली कारकीर्द यशस्वी केलेली आहे. आता इथनं पुढची बॅटन आहे ती रोहित पाटील यांच्या हातात शरद पवार साहेबांनी सोपवलेली आहे. आणि रोहित पवार आपली पहिली निवडणूक लढतायत. ही निवडणूक त्यांची पहिली असली तरी आर आर आबांच्या घरातली ही माझ्या माहितीप्रमाणे 35 वर्षे आबांच्या घरात तासगावचं राजकारण केंद्रित आहे. 1990 पासून सलग आबांच्या नंतर सुमनताई आणि आता रोहित पाटील विधानसभा लढणार आहेत. त्यांच्या समोर उभे आहेत ते संजय काका पाटील, जे 2024च्या गेल्या आठवड्यापर्यंत भाजपमध्ये होते, ज्यांनी 2009 साली राष्ट्रवादी करून विधान परिषदेची आमदारकी घेतली होती. 2014 ते भाजपमध्ये गेले. 2014 आणि 2019 अशा दोन लोकसभा त्यांनी जिंकल्या. आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली पॅटर्नने त्यांना मोठा झटका दिला आणि ते पराभूत झाले. आता संजय काकांची मनीषा अशी होती की लोकसभा जर त्यांनी जिंकली असती आत्ताची तर आणि पराभवानंतरही त्यांची अगदी काठापर्यंत मनीषा अशी होती की प्रभाकर पाटील हे ज्यांचे चिरंजीव आहेत त्यांनी विधानसभा लढवावी आणि रोहित पाटील विरुद्ध प्रभाकर असा युवा सामना इथं घडावा, अशा पद्धतीचंच एक रचना त्या मतदारसंघात करण्यात आली होती. परंतु महायुतीमध्ये तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ हा पूर्वी राष्ट्रवादीकडे असल्यामुळे अजितदादांचा हक्क त्यांनी तिथं हे केला की हा आता मतदारसंघ मला पाहिजे. आणि भाजपनं तो सोडून दिला, अजितदादांना दिला तो मतदारसंघ, घड्याळ चिन्ह मिळालं. आणि संजय काकांना मग ऐन वेळेला भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या प्रवेश करायला लागला. अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करायला जाताना संजय काका हे प्रभाकरसाठी उमेदवारी मागायलाच गेले होते खरं तर. प्रभाकर हा उमेदवार असेल, पण संजय काकांच्या समोर अजितदादांनी असा प्रस्ताव ठेवला की एकूण परिस्थिती पाहता, एक ते तिथली गणित बघता, तुम्ही स्वतः लढला तर जास्त बरं होईल आणि एक चांगली फाईट होऊ शकेल आणि जिंकण्याची शक्यता वाढेल असा प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावासोबतच कवठेमहांकाळ तासगाव मतदारसंघात जो महत्वाचा फॅक्टर म्हणून आपण चर्चा करतो ते माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे आणि संजय काकांचे जे काही वितुष्ट राजकीय आलं होतं त्याच्यामध्ये पाचेप करून द्यायची जबाबदारी सुद्धा अजितदादांनी घेतली. आणि या दोघांच्या मध्ये जे वाद निर्माण झाले होते 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर, जी निवडणूक अजित राव घोरपडे सरकारने भाजपकडून लढली होती आणि तेव्हा थेट लढत होती ती आर आर पाटील साहेबांसोबत होती. आर आर आबा त्यावेळेला जिंकले आणि घोरपडे सरकारांचा पराभव झाला. आणि घोरपडे सरकारांच्या पराभवामध्ये घोरपडे सरकारांनी संजय काकांनी माझं प्रामाणिकपणे काम केलं नाही असा आरोप करत संजय काकांची फारकत घेतली होती. भविष्यामध्ये वेगवेगळ्या कारणानं ते अधिक त्यांच्यामध्ये अंतर वाढत गेलं. ते अंतर इतकं वाढलं की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांच्या बंडाच्या मागे सगळ्यात मोठी जर ताकद सुरुवातीला कोणी उभी केली असेल तर ती अजितराव घोरपडेंनी उभी केली होती. म्हणजे बंडाचे पायोनियर खरं तर ते होते, अजितराव घोरपडे होते. संजय काकांच्या पराभवामध्ये जे कारणीभूत ठरले तेच अजितराव घोरपडे आज संजय काकांच्या पाठीशी उभे राहत आहेत. ही एक मोठा ट्रिमेंडस बदल तुम्हाला या विधानसभा निवडणुकीत त्या मतदारसंघापुरता बघायला मिळतो आहे. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो, कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो असं कुठल्या तरी विचारवंतांनी सांगून ठेवलंय. कदाचित त्याला हे 2024 साली तासगावमध्ये घडणार आहे असं माहिती असेल त्यामुळं ते म्हणलं असावं. पण जे घडलंय, अजितराव घोरपडे संजय काका पुन्हा एकत्र आलेले आहेत. त्यांचं ट्युनिंग छान जुळलंय असं सध्या तरी दिसतं आहे. अजितदादा पवार त्यांच्या मध्यस्थी आहेत आणि अजितदादांनी सांगितले संजय काका जर विधानसभेचे आमदार झाले तर तुम्हाला दुसरा आमदार फ्री देतोय, म्हणजे विधान परिषदेसाठी अजितराव घोरपडे यांना मी संधी देतोय असा शब्द त्यांनी दिला. आता विधान परिषद वगैरे या सगळ्या कशा पद्धतीच्या गोष्टी असतात हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. जेव्हा होईल तेव्हा होईल असं अजितदादाच जेव्हा परवा सांगून गेले की लबाडा घरचा अवतान जेवल्याशिवाय खरं नाही, असं अजितदादांनी इस्लामपुरात जाऊन त्याच सभेनंतर लगेच इस्लामपुरात जाऊन सांगितलं. त्यामुळे हे सगळं गमतीशीर आहे. पण आहे असं की संजय काका प्लस अजितराव घोरपडे विरुद्ध आर आर आबांचा गट, रोहित पाटील उमेदवार, आणि अत्यंत ठासू लढत होणार आहे तिथं, अत्यंत रंजक लढत होणार आहे. कुठलंही नेरेटिव्ह, कुठलंही परसेप्शन आता एक बाजूनं देण्यासारखी परिस्थिती नाही. ही लढत अत्यंत टोकाची, अत्यंत बॅलन्स आहे. आता कुठल्याही बाजूला सामना झुकलाय असं म्हणायची शक्यता परिस्थिती नाही. संजय काका पाटील रोहित पाटलांना चांगली फाईट देणार आहेत आणि संजय काकांचा झंझावात निर्माण होत असताना तो रोखण्यासाठी रोहित पाटलांना काही कृत्या कराव्या लागतील. तर ही ही लढत कशी पुढे जाते 4 तारखेनंतर खऱ्या अर्थानं आपल्याला लक्षात येईल.
सर मला पुढे असं विचारायचं होतं की तुम्ही आता संजय काकांबद्दल सांगितलं, त्यांच्या बलाबल, राजकीय बलाबल नेमकं काय त्याच्याबद्दल सांगितलं. रोहित पाटील यांची बलस्थानं नेमकी काय काय? कारण का आपण विचार केला की आर आर पाटील यांचा मुलगा ही एक ओळख सोडली तर आणखीन कोणकोणती बलस्थानं आता रोहित पाटील यांच्याकडे आहेत असं तुम्हाला वाटतं? रोहित पाटील यांचं बलस्थान हे आर आर आबा त्यांचा गट हे हे मुख्य बलस्थान आहे. कारण गेली 1990 ला आबा पहिल्यांदा विधानसभा लढले. 90, 95, 99, 4, 9, 14 या सगळ्या निवडणुका आबांनी चांगल्या फरकाने जिंकल्या. काही दोन निवडणुका संजय काकांच्या बरोबर होत्या त्या टफ झाल्या. सातत्याने राज्याच्या राजकारणात म्हणजे 1999 पासून ते 2014 पर्यंत आबा हे राज्याच्या राजकारणात एक प्रमुख चेहरा होते, प्रमुख घटक होते. प्रचंड ताकद होती. उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते. त्यांचे काही लाभार्थी सुद्धा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी रस्त्याची कामं चांगली केलीत. सिंचन योजनांच्या मध्ये आबांचं योगदान आहे, त्याबद्दल काही शंका नाही. आबांनी गट चांगला बांधलाय. ही सगळी पुण्याई रोहित पाटलांच्या बरोबर आली आहे का? तर 100% आली. रोहित पाटलांचं, सुमनताईंचं यश मोठं असं की आबांच्या पश्चात आबांचा गट बांधून ठेवणं हे मोठं आव्हान होतं. कारण समोर अनेक आमिषा होती, भाजपची सत्ता आली होती, मोदींची लाट होती, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता भविष्यात कधी येईल का नाही अशी चर्चा होती. अशा वेळेला आपला गट बांधून ठेवणं, त्या लोकांना सांभाळणं हे इतकं सोपं नव्हतं. हे काम आबांच्या कुटुंबानं केलं. ही सगळ्यात त्यांच्यासाठी आजच्या घडीला जमेची बाजू आपल्याला म्हणता येईल. रोहित पाटलांचं म्हणाल तर लहान आहेत वयानं, पण एक संकट काळात माणूस पोक्त होत जातो असं म्हणतो आपण. तर आबांची एक छाप त्यांच्यामध्ये आपल्याला दिसते. आबांच्या स्टाईलनं ते राजकारण करतात, आबांच्या सारखं बोलतात, आबांच्या सारखं चालतात, आबांच्या स्टाईलनं राजकारण करू पाहतात. आबा ग्रासरूटला जाऊन काम करायचे, लोकांच्या जाऊन बसायचे, मिसळायचे. दौऱ्यात मध्येच गाड्या थांबून शेतात बसून खरडा भाकरी खायची, त्याच्या बातम्या व्हायच्या. 2014ची जी शेवटची विधानसभा झाली, आबांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या अभिनंदनाचं भाषण केलं विरोधी पक्षनेता म्हणून. तर ते असं म्हटलं होतं की एक काळ असा होता की मी शिंकलो तरी बातमी व्हायची, म्हणजे विधानसभेतल्या भाषणात. तर आबांची क्रेज होती, आबांच्या बद्दल एक आपुलकी लोकांच्या मध्ये होती, आणि ती रोहित पाटील थोडंफार कॅरी करतात असं वाटतंय. रोहित पाटलांच्या बद्दल सुद्धा लोकांच्या मध्ये एक सहानुभूती आहे. रोहित पाटलांच्या बद्दल एक आकर्षण आहे. रोहित पाटील घराघरात जातात, मांडी घालून खाली बसतात, लोकांच्या ताटात जेवतात, युवकांशी संवाद साधतात, शेतकऱ्यांशी संवाद साधतात. लोकांचे प्रश्न समजून घेण्याची हातोटी त्यांची चांगली आहे. लोकांचं भरपूर ऐकून घ्यावं, आपण कमी बोलावं, हा राजकारणातला दुर्मिळ गुण त्यांच्याकडे आहे. ही सुद्धा त्यांची जमेची बाजू आहे. आता सगळ्यात त्यांच्यासाठी प्लस असं गोष्ट आहे की संजय काकाची जी 2024 सालची निवडणूक झाली लोकसभेची, त्या 24च्या निवडणुकीमध्ये म्हणजे गेल्या 4-5 महिन्यापूर्वी तासगाव कोटेमंकाळ विधानसभा मतदारसंघातनं संजय काका 18,000 मतांनी पिछाडीवर आहेत. जे घरच्या मैदानावरती संजय काकांना पिछाडीचा सामना करावा लागला होता. या ही गोष्ट देणारी गोष्ट आहे आबांच्या गटासाठी की विशाल पाटलांसारखा उमेदवार असताना, ज्याचा या मतदारसंघाच्या बाहेरचा आहे आणि तिथला विरोधक हा त्या मतदारसंघातला आहे, तरी देखील आम्ही जर ताकद इतकी लावू शकतो, विरोधात मतदान संजय काकाचे उभं करू शकतो, तर आमच्या रोहित पाटलासाठी आम्ही ह्याच्यापेक्षा ताकद लावून उभं करू शकतो, असा एक आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. ही त्यांची जमेची बाजू आपल्याला म्हणता येईल. अर्थात प्रत्येक निवडणूक वेगळी असते. विधानसभा ही पूर्ण वेगळी निवडणूक आहे. संजय काका स्वतः मैदानात आता आहे, छोटं ग्राउंड आहे, त्यांच्या पूर्ण परिचयाचं ग्राउंड आहे. विसंबून राहण्याची शक्यता कमी आहे संजय काका इतरांच्या वरती आता. त्यामुळे रोहित पाटलांच्या बलस्थानाला छेद देत थोडं पुढे जाणं हे संजय काकांसाठी सुद्धा थोडं आव्हान असेल. पण रोहितसाठी काही जमेच्या बाजू नक्की आहे. आणि सुमनताईंनी गेल्या 8-9 वर्षात जे काम केलंय त्याचं नेतृत्व सुद्धा रोहित पाटलांनीच केलंय. म्हणजे त्यांचे काका सुरेश पाटील हे अर्थातच त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असले तरी चेहरा म्हणून सुमनताईंच्या बरोबरीनं रोहित पाटील हे उभे राहिलेले आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये त्यांनी काही आंदोलनं केली, कलेक्टर ऑफिसच्या समोर दीर्घकाळ उपोषण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 1.5-2 दिवस ते उपोषण चाललं, राज्यभर बातम्या झाल्या. रोहित पवारांच्या बरोबर ते राज्यभर फिरतात. शरद पवारांच्या अडचणीच्या काळामध्ये ते शरद पवार साहेबांच्या सोबत उभे आहेत. या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्यांच्यासाठी प्लस आहेत असं साधारण म्हणता येईल आपल्याला. सर तुम्ही आता म्हणालात की लोकसभेचं उदाहरण पण तुम्ही आता दिलं की हो, संजय काकांना घरच्याच मैदानात पिछाडीवर राहावं लागलं होतं. हो, तर हो. आता ते परसेप्शन अजूनही आहे लोकांच्या मनात. लोकसभेला संजय काका पडले होते, आता ते विधानसभेला आपल्यासमोर उभे आहेत आणि त्यांना लीडही तिथे नव्हतं तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघामध्ये.
अजूनही परसेप्शन ते मुरलेलं आहे लोकसभेचं विधानसभेपर्यंत. प्रत्येक निवडणूक वेगळी असते असं मगाशी मी म्हणालो की निवडणूक की एकदा एक निवडणूक संपली की त्याचा प्रभाव राहतो, नाही असं नाही. अगदी 4-5 महिन्यापूर्वी ती निवडणूक झालेली आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव संपला असं अजिबात म्हणता येणार नाही. कारण त्या निवडणुकीच्या पराभवातून संजय काका सावरलेत का नाही असेही प्रश्न पडावेत, इतकं काही घटना गेल्या 2-4 महिन्यात घडून गेलेत. म्हणजे अगदी विशाल पाटलांचे आणि त्यांचे तासगावच्या एका कार्यक्रमामध्ये खटके उडण्यापासून, मग त्याला जबाबदार कोण हा नंतरचा भाग. कदाचित विशाल पाटलांनी सुरुवात केली असेल, काका आक्रमक झाले असतील, हे सगळं घडलंय. तासगाव कवटेमंका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काही राडा झाला, त्याचेही पडसाद तो उमटले. संजय काका आत्ता या घडीला लोकसभेच्या पराभवातून सावरून विधानसभेला कसं सामोरं जातात, आज सगळ्यात त्यांच्यासाठी महत्वाचा भाग आहे. जे घडलंय ते घडून गेले. 2024च्या लोकसभेला संजय काका पराभूत झाले आहेत. त्यांना त्यांच्या होम ग्राउंडवर 18,000 मतातनं मागे राहावं लागले, आणि तरीही ते आज विधानसभा लढतायत आणि त्यांना त्यांच्या ग्राउंडवर लढायचं आहे. समोर आबा नाहीत, आबांचा मुलगा आहे. हे सगळं एक फ्रेम तयार आहे, ही सगळी कल्पना आहे. आता परसेप्शन लोकांच्यात म्हणाल तर नक्कीच त्याची चर्चा होते की लोकसभेला संजय काका मागे पडले होते आणि आता या परिस्थितीत पुन्हा लढतायत. मग ह्याच्यात काय दिशेनं लोक विचार करतील याच्यावर एक मंथन सुरू आहे, नाही असं नाही. पण याची दुसरी बाजू अशी आहे की संजय काकांचा जो कार्यकर्ता आहे तो लोकसभेच्या तुलनेत दुप्पट वेगानं कामाला लागल्याचं साधारण आता चित्र समोर येताना दिसतंय. कारण संजय काका 15 वर्षे नाही म्हणजे तरी 5 वर्षे विधान परिषद, 6 वर्षे विधान परिषद, 10 वर्षे खासदारकी, 16 एक वर्षे संजय काका सत्तेत होते एन प्रकारे. आता एकदम अनपेक्षितपणे खासदारकी गेल्यानंतर त्यांचा गट अस्वस्थ आहे, आणि पुन्हा एकदा काकांना आपण एस्टॅब्लिश केलं पाहिजे, पुन्हा एकदा राजकारणामध्ये त्यांना स्थैर्य दिलं पाहिजे, अशा पद्धतीने तो गट काम करताना दिसतोय. त्यामुळं आबांच्या गटासमोर नव्यानं लढत उभी करायची ही काकांची स्ट्रॅटेजी. मग ती कशी करायची? मग त्या पूर्वीच्या त्यांच्या ज्या राजकीय पद्धती आहेत त्या पद्धतीने करायची, की थोडं नरमाईनं सौम्यपणे जायचं, थोडं संयम दाखवून करायचं, का मग तीच आक्रमकताची पूर्वी आबा हयात असताना संजय काका आक्रमक राजकारण करायचे त्या त्या पद्धतीने करायचं? याची स्ट्रॅटेजी काय आहे तुम्हाला 4 तारखेनंतर हळूहळू लक्षात येईल आपल्याला. पण परसेप्शन म्हणाल तर लोकसभेचं थोडंफार नाही म्हटलं तरी आहे, पण त्याला त्याला मागे सोडून दोन्ही गट लढतील असं वाटतंय. कारण प्रत्येक निवडणूक वेगळी आहे, पुन्हा एकदा सांगतो मी. प्रत्येक निवडणूक वेगळी असते, प्रत्येक ठिकाणी मतदार वेगळा विचार करत असतो. लोकसभेला लोक विचार करायचे आमचा खासदार, आमचा आमदार. तो 24ला लोकांनी मागे ठेवला आणि संजय काकांचे उलट मतदान केलं. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा काही वेगळे पॅटर्न राबवले जातील. ही लढाई मला असं वाटतं की ज्याची यंत्रणा सक्षम आहे, ज्याची यंत्रणा लोकांच्या पर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकणार आहे, जो संजय काकांसारखा व्यक्ती आता लाडकी बहीण सारख्या योजना असतील, वयोश्री सारखी योजना असेल, ती किती प्रभावीपणे लोकांच्यात घेऊन जाणार आहेत, हेही महत्वाचं आहे. आत्ताच्या घडीला ही निवडणूक एकमेकाची उनी काढण्यापर्यंत आता येऊन थांबलेल्या आहे. विकासाच्या मुद्द्यावरती किंवा कुठल्या अजेंड्यावरती अजूनपर्यंत चर्चा आली नाही. आता अर्थात हा अगदी प्रायमरी टप्पा सगळ्या प्रचाराचा आहे. 4 तारखेनंतर खरी लढत सुरू होईल, तेव्हा कळेल की लोक कुठल्या अर्थानं या निवडणुकीकडे बघणार आहेत. सर, आता दिवाळीपर्यंत जो सगळ्यात चर्चेतला मुद्दा राहिला तासगाव मतदारसंघाच्या दृष्टीने, तो म्हणजे अजितदादांनी आर आर आबांवर केलेली टिप्पणी किंवा त्यांच्यावर केलेला आरोप, केसाने गळा कापलाय, सिंचन घोटाळा, हे सगळ्या प्रकरणावर बरंच राजकीय वातावरण तापलेलं दिसत होतं. त्या तुलनेत रोहित पाटलांकडनं तशी सौम्य प्रतिक्रिया आली, म्हणजे त्यांनी खूप आक्रमक पद्धतीने दादांचा विरोध केलाय अशी परिस्थिती नव्हती. तर आता तासगाव कवठे महाकाळच्या मतदारसंघातल्या लोकांमध्ये त्या स्टेटमेंटचा किती अजून काय म्हणतात प्रभाव आहे दादांच्या स्टेटमेंटचा? दादांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर खरं तर माझ्यासारख्याला पहिला मोठा धक्का बसला की दादा असं का बोलले. म्हणजे ठीक आहे, आबांच्या कुटुंबाबद्दल, पवार कुटुंबियांच्या मनामध्ये असलेली सहानुभूती, प्रेम, जिव्हाळा, ह्या गोष्टी सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेल्या आहेत. कारण एका अंजनी सारख्या सामान्य गावात, छोट्या गावातनं आलेल्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला शरद पवार साहेबांनी मोठं केलं, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री केलं. त्यामुळं एक लोकांच्या पवार आणि आबांचं घर याच्याबद्दल एक सहानुभूती, जिव्हाळा राहिलेला आहे. आता शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब वेगवेगळे झाले, सगळं मान्य. पण आबांच्या बद्दल अजित पवार दादा असं काहीतरी येऊन बोलतील असं कुणाच्याही गावी नव्हतं. खरं तर ते स्टेटमेंट आबांच्या गटाला धक्का देण्यासाठी होतं का, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. कारण आबांनी केसानं गळा कापला असं म्हणताना आबांनी काही अवैध केलं का, काही गैरकायदेशीर केलं का, काही चुकीचं केलं का, काही भ्रष्टाचार केलाय का, तर नाही. तर एका सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरती आबांनी सही केली, तो तुमचा व्यक्तिगत विषय झाला. जेव्हा समाज म्हणून हा विषयाकडे बघतो तेव्हा समाज असं बघेल की बघा, आबांनी स्वतःच्या पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याचा भ्रष्टाचार सुद्धा दाबला नाही. उलट तो येऊ दे लोकांसमोर जर झाला असेल
अशी भूमिका घेतली. त्यामुळे त्याचे एक तर एक झालं की हे जे एक धागा अजितदादांनी काढला आणि ही चर्चा राज्यभर याची राळ उठली. पुन्हा एकदा आबा जे आता चित्रात तसे फार नव्हते, 2016-15 निधनानंतर आबा हा विषय फार कधीतरी प्रचारात यायचा मुद्दा, आमचे आबा असे होते, आबा तसे होते, सगळे होतं. पण आता थेट प्रचाराच्या केंद्रस्थानी आबांचा मुद्दा आला, म्हणजे अनपेक्षितपणे आला. अजितदादांनी तो धागा काढला आणि तो आता कदाचित 20 तारखेवर तो असा उसवत जाणार आहे. सगळ्या मतदारसंघांमध्ये याची चर्चा होईल तुम्हाला सांगतो मी. म्हणजे फक्त तासगाव पुरता हा मुद्दा राहील असं मला काय वाटत नाही. कारण देवेंद्र फडणवीसांचा सहभाग याच्यामध्ये अजितदादांनी घेतला. जे मुख्यमंत्री असताना त्यांनी मला फाईल बोलवलं आणि फाईल दाखवली, बघा हे आर पाटलांनी तुमची चौकशी करण्याच्या फाईलवरती सही केली. तर तरी अनपेक्षित आहे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्याच्यावरती आरोप आहेत अशा व्यक्तीला बोलवून सांगावं की तुमच्या चौकशीचे आदेश तुमच्या माजी गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत, हे सुद्धा धक्कादायक होतं. त्यामुळे त्या स्टेटमेंटचे पडसाद हे तासगावमध्ये उमटणार, महाराष्ट्रभर उमटणार, त्याची चर्चा होत राहणार आणि त्याच्यावर खल होणार. तासगावचे लोक हे आबांच्या या सगळ्या गोष्टीकडे पाहताना आबांच्या बद्दल त्यांच्या मनात एक आदर होताच लोकांच्या मनात. पण आबांनी अजितदादांचा केसानं गळा वगैरे कापलाय अशी काही लोकांची धारणा नाही. कारण सिंचन घोटाळा हा किती जरी अजितदादांनी नाही म्हटलं तरी ते मानगुटीवर बसलेलं भूत आहे. ते कधी उतरणार आहे माहिती नाही. पण ते पुन्हा एकदा त्यांनी स्वतःच जो सिंचन घोटाळ्याची खरं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये पुढे चर्चा आतापर्यंत होईल असं मलाही अपेक्षित नव्हतं की सिंचन घोटाळा या निवडणुकीत चर्चेला येईल किंवा अजितदादांच्यावर आरोप होईल वगैरे, काही अपेक्षित नव्हतं. अजितदादाने स्वतःच एक मानगुटीवरनं उतरलेलं भूत पुन्हा आपल्या मानगुटीवर आणून पुन्हा बसवलेलं आहे सिंचन घोटाळ्याचं, या निमित्तानं असं साधारण एक सध्या चित्र दिसतंय. सर मग शेवटच्या प्रश्नाकडे येतो की या स्टेटमेंटच्या आधी असलेली संजय गागांची इथली परिस्थिती मतदारसंघाची आणि या स्टेटमेंट नंतरची परिस्थिती, यात काय बदल दिसतो तुम्हाला, काय जाणवतं? आता ही निवडणूक दादा वर्सेस आबा अशा झोनला पुन्हा गेले का? म्हणजे जी पूर्वी संजय काका विरुद्ध रोहित पाटील इतक्याच लेवलवर मर्यादित होती या स्टेटमेंटच्या अगोदर, ती आता आर आर आबा आलेत, अजितदादा पण आलेत, आणि आता संजय काकांचं काय होणार पुढे, असे सगळेच प्रश्न पुढे उभे राहतात या स्टेटमेंट नंतर. त्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? ही निवडणूक तशी आबाविरुद्ध काका अशीच होईल. मला असं अजितदादांचा फार काही झालं, वक्तव्य झालं त्यांच्याकडनं होऊन गेलं, पण त्याचा फार दीर्घकाळ परिणाम त्या मतदारसंघात राहील असं मला काय वाटत नाही. तर राज्यात त्याचे पडसाद उमटत राहणार. म्हणजे अजितदादांना जाब विचारला जाईल, एका व्यक्तीच्या निधनानंतर या व्यक्तीबद्दल बोलताना भान राहत नाही वगैरे, किंवा अजितदादांच्या सैल वक्तव्यांबद्दल चर्चा होत राहील. कवठेमंका तासगाव या मतदारसंघात जेव्हा हा मुद्दा चर्चेला येईल तेव्हा तो थेट संजय काका विरुद्ध आबांचा गट रोहित पाटील अशा पद्धतीनेच ती सगळी निवडणूक होणार आहे. आबांचा विषय हा प्रचारामध्ये चर्चेला येईल. बघा आबा प्रामाणिक होते, अमुक तुम या गोष्टी होत राहतील. लढत ही थेट लोकल आहे. तर लोकलचे काही मुद्दे चर्चेला येणार आहेत का, हाच महत्वाचा विषय आहे. त्याच्यामध्ये एमआयडीसीच्या अनेक वर्ष जो वाद आहे की कुणी एमआयडीसी हाणून पाडल्या, एमआयडीसी उभी करण्यामध्ये जे काही दोन्ही गटाचे संघर्ष होते त्याच्यामध्ये कोण कुणाच्या बाजूने होतं. आता योगेवाडी एमआयडीसीचा जो काही प्रश्न मंजुरीचा विषय आहे त्याच्याबद्दल असेल, तासगावचा रिंग रोड मंजूर करण्याच्या श्रेयवादावरून जे काही विशाल पाटील आणि संजय काकांच्या मध्ये जो संघर्ष झाला होता तो मुद्दा चर्चेला येईल. सिंचन योजनांसाठी कुणी किती ताकद लावली आणि त्यात किती यश आलं तो मुद्दा चर्चेला येईल. शिवाय संजय काकांची आक्रमक पद्धतीची जी काही राजकारणाची स्टाईल आहे त्याच्यावरनं वाद होतील. की रोहित पाटलांची जी काही राजकारणाची भाषणाची स्टाईल आहे त्याला संजय काकांनी आता पोपटपंची असं नाव देऊन त्याच्यावरती नेरेटिव्ह सेट करायचा किंवा त्यावर हल्ला करायचा प्रयत्न चालू केला आहे. हे लोकलचे मुद्दे सुद्धा 100% चर्चेला असणार आहेत. या सगळ्या लढाईमध्ये रोहित पाटील एक युवा नेता विरुद्ध संजय काका पाटील एक मुरब्बी नेता, अशी टोकाची लढत होणार आहे. आणि त्याच्यामध्ये मुरब्बी संजय काका यशस्वी होतात का, हा तो तरुण जो अत्यंत हुशारीनं राजकारण ज्याच्याकडे आपण बघतोय की जो हुशारीनं राजकारण करता आले असं दिसतंय चित्र, तो या संजय काकांच्या आक्रमक राजकारणाला कशी तोड देणार आहे, कसं तोंड देणार आहे. आणि या सगळ्या रचनेमध्ये अजितराव घोरपडे यांचा फॅक्टर किती महत्वाचा ठरतोय. कवठेमंकाळमध्ये जो सगळ्यांचा गट आहे, जो आता दिसताना दिसतोय आपल्याला, तो आराराबांच्या बाजून दिसतो आहे सुद्धा तसंच चित्र. तो भविष्यामध्ये त्यातले काही खालचा जो केडर आहे त्या केडरला संजय काका काही धक्का लावू शकतात का? अजितराव घोरपडेंचं जे खालचं केडर आहे त्या केडरला रोहित पाटील काही आपल्याकडे खेचू शकतात का? आणि ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्रावर प्रभाव पाडणारे लाडक्या बहीणसारख्या योजनांचा काही परिणाम खालच्या घटकावर, तळापर्यंतच्या घटकावर काय होतोय का, हे सगळ्याचं चित्र आपल्याला बघावं लागेल. ते 4 तारखेनंतर अधिक स्पष्ट होईल. सध्या तरी ही निवडणूक एकदम टफ आहे, कुठल्याही बाजूला झुकलेली नाही.
कारण 1999 आणि 2004 त्या दोन निवडणुका संजय काका विरुद्ध आर आर आबा अशा थेट झाल्या होत्या. या दोन्ही निवडणुकांमधलं अंतर हे 4,000 ते 6,000 होतं. काठावर दोन्ही निवडणुका झाल्या. आबा आणि काकांचं आजचं मूल्यमापन आपण केलं तरी सुद्धा तीच परिस्थिती आहे. दोघांची ताकद तिथं तुल्यबळ आहे. कुणी कुणाला कमी समजून घ्यायची चूक दोन्ही गट करणार नाहीत. इथं जो हुशारीने खेळेल, ज्याचं नेटवर्क चांगलं काम करेल, जो मुद्दे व्यवस्थित पोहोचवेल आणि जो संयम जास्त दाखवेल, तो या निवडणुकीमध्ये पुढे निघून जाईल असं आपल्याला म्हणता येईल. सर, खूप खूप धन्यवाद तुमच्या या विश्लेषणासाठी. तासगावची निवडणूक इंटरेस्टिंग होणारच आहे. आता या या सगळ्या घडामोडीवर तर दिसतच आहे. आता 4 तारखेनंतर बघूया कुठे फटाके कसे उडतायत फुटतायत. त्याच्यातनं कोण भासतंय कोण सुटतंय सगळं बघायला मिळेल आपल्याला 4 तारखेनंतर. तुर्तास आपण सगळ्यांनी दिवाळीचा आनंद घेऊया. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पण शुभ दीपावली. आणि आपल्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना पण शुभ दीपावली. नेहमीच आपल्या सुज्ञ प्रेक्षकांना आवाहन करतो की द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.